गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे माझ्या आवडीच्या नाश्त्यापासून. घरामध्ये वाटाणा होता तर बोललं वाटाणा घालून उपीट बनवावं. मला खूप आवडतं वाटाणा घालून उपीट. तुम्ही करून पहा, खूप छान होतं. आमच्याकडे सकाळची खूप धावपळ असते, कारण आमच्याकडे पहाटे 6 वाजता पाणी येतं. पहाटे 6 ते सकाळी 9पर्यंत पाणी राहतं. सकाळची कामे सगळी आमच्या सासूबाई करतात. पिण्याचं वापरण्याचं पाणी त्या भरतात, भांडी त्या घासतात. तोपर्यंत मी आमच्या नाश्त्याची तयारी करते. आमचा आणि विघ्नेशचा नाश्ता वेगवेगळा असतो. खूप जास्त धावपळ असते. सकाळचा नाश्ता झाला की आम्ही गेलो होतो विघ्नेशसाठी अंगणवाडी पाहायला. त्याची अंगणवाडी पाहून आलो की दुपारच्या स्वयंपाकाची सुरुवात झाली. दुपारचा स्वयंपाक झाला, जेवणं झाली, घरं उरकून झाली. विघ्नेश छान 2-3 तास झोपला होता. तेवढंच 2-3 तासासाठी घर शांत होतं. घरात स्वच्छता होती, सगळ्या वस्तू जागच्या जागेवर होत्या. संध्याकाळी विघ्नेश झोपेतून उठला की मस्ती घालायला सुरुवात केली. सगळ्या वस्तू इकडं तिकडं फेकाफेकी करायला सुरुवात केली. हे सगळं करता करता दिवस कसा गेला काही कळलंच नाही. संध्याकाळ झाली, रात्रीच्या जेवणाची सुरुवात झाली. आमच्याही मला बोलतात, तू सुगरण आहेस. आमच्या यांना माझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो. मलाही स्वयंपाक करायला खूप आवडतं, पण मला खूप कंटाळा येतो स्वयंपाक करण्याचा. कारण मी कितीही लवकर स्वयंपाक बनवायला घेतला तरीही मला व्हायचा तोच उशीर होतो स्वयंपाक बनवायला. मला स्वयंपाक हा उरकतच नाही. त्यामुळे मला खूप कंटाळा येतो स्वयंपाक करायचा. आता रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली आहे. बाय बाय फ्रेंड, गुड नाईट. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा.